किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. टेस्टी वर्षभर टिकणारं असं हे भोकराचं लोणचं. इथे अर्धा किलो भोकरं घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि या भोकराच्या अशा दांड्या असतात, तर हे आपण काढून घ्यायचं आणि वरचं हे कवरही याचं काढून घ्यायचं आहे. असे वरचे कवरही काढून घ्यायचे आहे. असे सर्व वरचे कवर काढून घ्यायचे आहे. आता याचे वरचे सर्व कवर काढून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. नंतर मी ह्या बत्त्याच्या साह्याने असे फोडून घेतलेले आहे आणि ह्याच्या आतमध्ये जे बी राहते ते बी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्याचे असे 2 तुकडे करून घ्यायचे आहे. असे सर्व आपण हे काढून घेऊ. हाताला थोडंसं मीठ लावल्यानं ह्याचा चिकटपणा जरा कमी होतो. गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीचे सीड घालत आहे. याला आपण हलकं असं भाजून घ्यायचं आहे, थोडासा कलर चेंज होईपर्यंत. एक अर्धा ते 1 मिनिट असं भाजून घ्यायचं आहे स्लो गॅस. आता हे छान भाजले आहे. आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊन याला थंड करायचं आणि खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे. ह्या भोकराच्या बिया काढून झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि ह्या बिया अशा चिकट असतात. चमच्याच्या साह्याने मी फोडल्यानंतर चमच्याच्या साह्याने काढले आहे. आणि हे अर्धा किलो कैरी किसून घेतली आहे आणि याच्यामध्ये तिखट अर्धी वाटी, मीठ अर्धी वाटी आणि ही मेथ्या आहे, भाजल्या होत्या त्या कुटून घेतल्या आहेत. आणि हे राईचं पीठ आहे आणि हे राईचं तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे, हे अर्धी वाटी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेऊ. हे कैरीचा किस आपण टाकून घ्यायचा आहे. नंतर हे मीठ अर्धी वाटी, तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे मेथ्या आहे आणि हे मोहरीचं पीठ. मोहरीचं पीठ विकत घेतलं तरी चालेल किंवा घरी बनवलं तरी चालेल. हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व छान मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे मोहरीचं तेल जे बनवलं होतं ते मोहरीचं तेल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि याला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही आंब्याचा किस करण्याऐवजी फोडी जरी केल्या तरी चालेल. आता हे लोणचं छान मिक्स झालेलं आहे. एक एअरटाईट मी बरणी घेतली आहे आणि ह्या बरणीमध्ये आता हे लोणचं आपण ट्रान्सफर करून घेऊ. असं हे भोकराचं लोणचं तयार आहे, तुम्ही पाहू शकता. नंतर याला आपण झाकण लावून 3 दिवस ठेवायचं आहे आणि चौथ्या दिवशी हे पूर्ण लोणचं एका मिक्सिंग बाउलमध्ये काढायचं आणि खाऊन पाहायचं आहे. जर मिठाचं प्रमाण जर कमी वाटत असेल तर मीठ मिक्स करून नंतर आपण या बॉटलमध्ये, एअरटाईट बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि हे लोणचं वर्षभर टिकते. असं हे टेस्टी भोकराचं लोणचं रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते, ते दाबा. म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. अशी ही टेस्टी भोकराचं लोणचं.